नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही मामाच्या घरी जाणार आहे. आमच्या तुम्हाला दाखवून. मी आता सकाळी उठलोय, आंघोळ वगैरे झाली आहे, गणपतीच्या पायऱ्या पडून झालोय, आरती राहिलेली आहे, ती आरती पण तुम्हाला दाखवून आज. ठीक आहे, चला. तुम्हाला गणपती दाखवतो आमचा. आमचा गणपती छान असलं तर पहिले कमेंट करा, छान आहे छान आहे. जेवण तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आरती मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ काढून. तर चला आरती. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे मामाच्या इथं, मामांच्या घरी. इथे लई चिखल झालंय नुसतं, पाऊस पडल्यानंतर मी तुम्हाला जरा पावसाचे क्लिप्स दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो अर्ध्या रस्त्यापर्यंत. आता आम्ही जातो. अरे बापरे, चला जरा. तुम्ही व्हिडिओ बघितले असतील पावसाचे क्लिप्स, तर मी तुम्हाला आता फास्ट व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो इथं, तर मधल्या रस्त्यात आम्हाला इथं
दिसला तर तेच तुम्हाला दाखवतो जरा. मित्रांनो बघून घ्या भात. तेवढा भात लावलं इथं. दुसऱ्याच्या गावात चाललोय आपण. पुढे आमचे काका तिथे थांबलेत. माहिती आहे, चला पुढे. चला तुम्हाला आता दाखवतो डायरेक्ट आमच्या मामाची इथे जाऊन. तर आता आम्ही चाललेलो परत. मामा तर आम्हाला नाही भेटला. तो गेलाय शाळेची. इथं बिर्याणीची पार्टी आज तिथं. तो पण व्हिडिओ आम्ही चॅनलवर टाकणार आहे, म्हणून चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर. लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या लवकर. चला वाटेत अख्खा चिखल चिखल झालाय. पावसाचा व्हिडिओ बघितला असेल. बंद चालू होता नुसता पाऊस, म्हणजे एवढा चिखल झाला. भात बघा कसं पेरणी झाली. आता भात उगायला पण लागला. तर आता आम्ही बघतो आणि शाळेकडे जाईन, नाही तर घरी जातो डायरेक्ट. आता येऊ दे एकदा घरी जाऊन डायरेक्ट तुम्हाला बॅक कॅमेराने व्ह्यू दाखवतो. ही माझी बहीण. हाय गाईज. हॅशटॅग कामचं कर. चला बघत बघत. लवकर जायला हवा, नाही तर पाऊस पण येऊ शकतो. ढग वगैरे आले सगळे भरून. भेटू आपण लगेच. मी वाट वगैरे पार झालं, मोकळा रस्ता भेटला, आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. मित्रांनो आता आम्ही इथनं निघालो घरात ना. बारमाशी वगैरे कंटाळा येत होता घरात, पण काय टाइमपास नव्हतं म्हणून बारमाशीवर चाललोय टाइमपास करण्यासाठी फक्त. कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल कालचा, ते तुम्हाला वाट दाखवली बारमाशीची. किती वाजले रे आत्ता? का आता 3 वाजले. 3:46 झाले. काय ग तू राहिली माग. मित्रांनो माझी बहीण मागे राहिली. तिचं नाव आहे केतकी कामचकार हॅशटॅग. चला आपण जाऊया बारमाशीवर डायरेक्ट. बारमाशीची इथं जाऊन डायरेक्ट पाण्यात पाय ठेवायचे. गार गार वाटतं, बरं वाटतं जरा. म्हणून जंगल केवढं वाढलं इथलं. आणि माझी बहीण मागे तिच्यासाठी वेट करत थांबली. मी आलो पुढे. घरात काही नुसतं कंटाळा येत होता. खाली मामाकडे गेलो, मामा तर नाही भेटलं, मग परत घरात आलो. आता आलो जरा इकडं फिरायला. आता चला तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो. ते जास्त कमी दिसतो पाण्याचा वेग. बॅक कॅमेरा ओपन करून तुम्हाला दाखवतो. हे बघा पाणी बघा किती शुद्ध दिसते आता. काल अख्खा चिखल चिखल झालेला पाण्यात, आता बघ कसं शुद्ध झालं एकदम. तुम्हाला दिसले तर छोटे छोटे मासे पण आहेत या पाण्यात. मी इथं उभा आहे. तिकडून त्या दोघी पण आल्या. दिसतात का थोड्या थोड्या? हा त्या बघा त्या दोघी आल्यात. एक ओढणी विंडणी घेऊन आले मस्तपैकी. आता मी काय करतो, पाण्यात डायरेक्ट पाय बी टाकून जरा बसतो. आराम करायचं पाणी जर पाय टाकून. तो लाईक शेअर सबस्क्राईब जिने केलं नसेल त्याने लवकर लवकर करा. बघा पाणी कसं वाहतं. पाणी भारी. तर पाणी ना तिकडून सरळ वाहत येते. मग तिकडून येतं ना वरनं. वरच्या डोंगरात नाही पाणी येतं पूर्ण वाहत वाहत. हे बघा त्या दोघी
इथं बघ केतकी, हे बघ ह्याच्यात केवढं पाणी आता हे झालं पांढरं हे मोकळं. अरे ते मोकळं आहे आता, वरण भरून घ्यायचं. शुद्ध पाणी आहे, माती खाली दाबली एवढंच. हो तेव्हा निसर्ग. आता थोडे आम्ही इथं मज्जा करून घरी जाताना तुम्हाला दाखवू. पायात फक्त घालतोय आतमध्ये. जर का मी उतरलो तर ते दलदल आणि आतमध्ये त्याच जाईन मी, म्हणून मी उतरत नाही. मी हे बाहेर काढून बघा या मस्त मस्त वाटतं एकदम गार गार. हे बघा याची मजाच वेगळी. पाण्यात मला खेळायला लय आवडतं. मासे बिसे दिसत का? बारीक बारीक आहेत पण दिसत नाहीत लगेच. गार गार एकदम वाटत गार गार. मित्रांनो आता आम्ही इथनं तुम्हाला दाखवतो. जरा पाय बी टाकून रात बघा, पाय बी टाकून दाखवतो. तिथं माझी बहीण बसली, तिथं जाऊन पाण्याच्या वेगाची मजा घेत. तुम्हाला तर माहिती आहे कामचं. से हाय केतकी, से हाय अंकित दीदी. निसर्ग बघा तुम्ही, निसर्ग. इथं आम्ही काल वडलेली वाळू ना, इथं खोशे घ्यायला वाळू माती एकच झालं ग, पण आपण माती म्हणू, केतकी म्हणते. तर निसर्ग मी तुम्हाला जरा तिथून दाखवतो. इथनं इथं मी सोडलो आणि बघा आमच्या दोघांची तुम्हाला सावली दिसत असेल. ऊनच गेलं त्यात. वर बघ वर निसर्ग सौंदर्य. बघा ती पाण्यासोबत खेळत बसली आहे, पाणी घे उडवत. 1 वर्षाचं पोरग पण एवढं खेळत नसेल तेवढी केतकी घेती पाण्यासोबत. मागच्या वर्षी जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला इथं खेकडा भेटलेला आहे. आज ह्याच्यात आता बघू भेटलं तर घेऊन जायचं. मला खरंच सांगा ना, चप्पल घातल्याने खराब कसं होईल पाणी? हा खराब घातल्याने खराब नाही होत. ते हे नाही होत काय बरं, तू पाय देतेस ना तिथं माती ना वर येते, मग ते पाणी खराब होतं. म्हणून चप्पल इथं ठेव. काय ग इथं फोनला केतकी बघा त्यांच्या 2 पायांनी चालत येत आहेत. मित्रांनो आता आम्ही घरी आलो, रात्र वगैरे झाली आहे. तर ब्लॉग आता संपूया. चला बाय बाय. तेच बोलण्यासाठी आता रात्री तिकडून आलेलो पण फोनची चार्जिंग संपली म्हणून ब्लॉग करू शकलो नाही. आता संपूया ब्लॉग. बाय बाय. you.